नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने अंड्याचा रस्सा. तर अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत. त्यासाठी कुकरमध्ये मी भातासोबतच अंडी उकडून घेणार आहे. तर भाताचा म्हणजे तांदळाचा डबा असा ठेवल्यानंतर रिकामी प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती अंडी ठेवायची. अंडी छान उकडली जातात. 4 शिट्टी करून घ्यायचा. कुकर जर मोठा असेल तर 3 शिट्टीमध्येच भात आणि अंडी छान शिजली जातात. तर आपला कुकर छोटा आहे म्हणून मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाले करूया, म्हणजे मसाला बघूया. तर त्यासाठी मी 3 छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही 1 मोठा कांदा घेतला तरी चालेल. कांदा चिरून घ्यायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. सोबत 1 इंच अद्रक घालायचं चिरून. 10-12 पाकळ्या लसूण घालायचा. 7-8 काप खोबऱ्याचे घालायचे. हवा असल्यास टोमॅटोसुद्धा घालायचा. मी टोमॅटो नाही वापरलेला आहे. कोथिंबीर वगैरे सगळं घालून एक पेस्ट करून घेतली तरी चालेल. तर मी हे एवढे जेमतेम मसाले घेतलेले आहेत. कांदा, लसूण, खोबरं आणि थोडंसं अद्रक. तर हे बारीक वाटून घेऊया आणि तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. अंडी छान उकडली गेली आहेत बघा. आता थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि अंडी सोलून घेऊ. भातसुद्धा खूप छान शिजला आहे. झाकण घालू कुकरला आणि बाजूला ठेवून देऊ कुकर. अंडी तोपर्यंत थोडीशी थंड होत आहेत. गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तेल घालायचं आणि अंडी सोलून घेऊन तेलामध्ये थोडीशी तळून घ्यायची. अंडी तळल्यामुळे ना मऊ होत नाहीत, नाहीतर कधी कधी अंडी रश्श्यामध्ये खूप मऊ होतात. तर अंडी सोलून झाली आहेत. आता तळून घेऊया. मसालासुद्धा करून झालेला आहे. 2 मिनटं अंडी फ्राय करून घेऊ, म्हणजे तळून घेऊ. आता इथे मसाला वगैरे काहीही वापरलेला नाही आहे मी, कारण हे आपण रश्श्यामध्ये घालणार आहोत अंडी. तर अंडी तळून झाली आहेत. आता काढून घेऊया हिला एका प्लेटमध्ये यांना. आणि जो वाटून करून घेतलेला आहे मसाला, याच तेलामध्ये तो मसाला घालायचा आहे. मसाला घालायचा. छान 2-3 मिनटं परतून घ्यायचा. अर्धवट म्हणजे थोडासा लालसर रंगावर आला की याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे. खूप छान रस्सा होतो. कधी कधी असा वेगळ्या पद्धतीने सुद्धा रस्सा केला तर चवीला सुद्धा खूप छान लागतो. आता कांदा लालसर रंगावर आलेला आहे. पाव चमचा हळद घालायची. अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे. 1 चमचा धने पावडर. 1 चमचा गरम मसाला. आता 1 छोटा चमचा मी ते लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा घाटी मसाला. सगळे मसाले घालायचे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं सगळं. मसाला छान भाजला जातो. मसाल्याचा कच्चेपणा कमी होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागते आमटी. तर मसाले सगळे घालून झालेत. तेल सुटेपर्यंत याला भाजून घेऊया आपण, म्हणजे फ्राय करूया तेलामध्ये. आता घालायचं थोडंसं पाणी. अगदी थोडं पाणी घालायचं आहे. 1-2-3 चमचे छोटे. आणि परत तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचा आहे. मसाला छान भाजला जातो आणि आमटीला चवसुद्धा खूप छान येते. आता घालूया याच्यामध्ये पाणी. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता अंदाजे पाणी घालायचं. तर इथे मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घातले. थोडीशी उकळी आली याला की याच्यामध्ये अंडी घालायची. 2 ते 3 मिनटं छान उकळी येऊ द्यायची ह्याला मंद गॅसवरती, मीडियम गॅसवरती. आणि आपली अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात पटकन होणारी रेसिपी. आवडली तर करून बघा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि बघू शकता किती छान रस्सा झालेला आहे.